मंगेश काळोखेंची सुपारी देऊन हत्या। खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे। मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे। ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही। मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितले आहे। 26 डिसेंबर रोजी आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांची निगृणपणे हत्या करण्यात आली होती। मंगेश काळोखे हे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते। या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता। याआधी 9 आरोपी अटकेत होते। पोलिसांनी अजून 3 आरोपींना अटक केल्याने आतापर्यंत एकूण 12 आरोपींना मंगेश काळोखे हत्या प्रकरणी अटक झाली आहे। कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ही घटना असून देवकर यांनी सुपारी देऊन 5 जणांना बोलावलं आणि हा गुन्हा केला। त्यातील 2 आरोपी दर्शन देवकर आणि महेश धायतडक हे आरोपी निष्पन्न झाले आहेत। यातील शेवटचा आरोपी अटकेत येईल त्यावेळी हे चित्र स्पष्ट होईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।